मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी प्रीमियम 45 सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामधला हा 7वा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी अत्यंत IMPs ठरणार आहे। तर तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे या ठिकाणी पहा, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर कशामुळे तयार झाले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापातमुळे तयार झालेले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, दादाभाई नौरोजी। अत्यंत IMP वन लाइनर प्रश्न आहेत, जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग। त्यानंतर पुढचा प्रश्न, बुधान चळवळीचे जनक कोणास मानले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आचार्य विनोबा भावे। त्यानंतर पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील तारापूर हा प्रकल्प कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हा प्रकल्प अणुविद्युतसाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कवरती। त्यानंतर पुढचा अत्यंत IMP प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेत एकूण किती सदस्य आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत। भारताचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, तर हे शहर अहमदाबाद शहराला म्हटले जाते। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेला पन्ना हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेश। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतामध्ये खनिज तेलाचे उत्पादन प्रथम कोठे सुरू झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिग्बोई, आसाम या राज्यामध्ये। पुढचा प्रश्न, भारत छोडो चळवळीचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये मंजूर झालेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मुंबई। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिली सुती कापड गिरणी 1854 मध्ये कोठे सुरू झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबईमध्ये। तर अशाच प्रकारचे ऑथेंटिक व्हिडिओ आपण आपल्या चॅनल्सवर मित्रांनो अपलोड करत असतो आणि त्याच पद्धतीने जर यावर्षी तुम्हाला पोस्ट मिळवायचीच असेल शिपाई या पदासाठी किंवा लिपिक या पदासाठी, तर त्यासाठी मित्रांनो आपण ऑथेंटिक कंटेंट्स, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट तयार केलेला आहे। एक्झामला वेळ अतिशय कमी असल्यामुळे एक्झाम ओरिएंटेड कंटेंट्स हा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। वन लाइनर्स या ठिकाणी क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन सेट जर तुम्ही घेतलं तर क्वेश्चन सेट पण तयार केलेले आहेत। शिपाई या पदासाठी क्वेश्चन सेट तयार केलेले, लिपिक या पदासाठी क्वेश्चन सेट तयार झालेले आहेत। त्याच पद्धतीने शिपाई या पदासाठी नोट्स देखील आपण तयार केले। एकंदरीत शिपाई आणि लिपिक या पदासाठी आपण कोंबो स्टडी पॅक तयार केलेला आहे मित्रांनो, आणि या कोंबो स्टडी पॅक मध्ये तुम्हाला सर्व कंटेंट्स मिळणार आहे। काय काय कंटेंट्स मिळणार आहे याची लिस्ट आपण आपल्या इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु टेलिग्राम चॅनलवर टाकलेले, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता। 45 प्रकारचे नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी कंटेंट्स मिळतील आणि पूर्णपणे 100% तुमची त्या ठिकाणी तयारी होऊन जाईल। त्याच पद्धतीने आपण जे व्हिडिओ YouTube चॅनल्सवर अपलोड करत असतो, व्हिडिओ देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण त्यामधलेच बरेच प्रश्न एक्झामला त्या ठिकाणी येऊ शकतात। तर त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 29 ऑगस्ट। त्यानंतर पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर माउंट एव्हरेस्ट। त्यानंतर पुढचा प्रश्न, दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबईत केव्हा सुरू केले? तर 1832 मध्ये। पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर मित्रांनो, भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण 1950 मध्ये झाले। गंगा नदीची पहिली वितरिका कोणती? तर गंगा नदीची पहिली वितरिका हुगळी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, पालघर जिल्ह्यात डॅडॅश येथे गरम पाण्याचे झरे आहे? तर पालघर जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत। पुढचा प्रश्न, भारतातील संगमरवर खडकासाठी प्रसिद्ध राज्य कोणते आहे? तर राजस्थान। त्यानंतर पुढील प्रश्न, वीज या शब्दाला समानार्थी शब्द तुम्हाला काय करायचा आहे? निवडायचा आहे। तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व। त्यानंतर पुढील प्रश्न, श्रम न करता खाणारा त्याला काय म्हणतो आपण? तर श्रम न करता खाणाऱ्याला आपण या ठिकाणी आयत खाऊ असे म्हणतो, काही काम करत नाही, फक्त खात असतो। अप्पलपोटा म्हणजे काय आहे? तर मित्रांनो, अप्पलपोटा म्हणजेच स्वतःचा फायदा पाहणारा। त्यानंतर पुढील शब्दाचा समास तुम्हाला ओळखायचा आहे, मसाले भात। तर याचं योग्य आन्सर आहे मध्यम लोपी समास। त्यानंतर पुढील प्रश्न, विभक्ती तुम्हाला ओळखायचे आहे, महालक्ष्मी याची विभक्ती कोणती आहे? तर षष्ठी आहे, चाचीचे। पुढील प्रश्न, लहानात लहान 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या यातील तुम्हाला फरक शोधायचा आहे। तर याचं आन्सर येईल 9000
1. त्यानंतर पुढील प्रश्न, फक्त एक वस्तू 2027 रुपयाने विकल्याने 270 नफा होतो, तर खरेदी किंमत तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर 27, 28 आणि 29 आणि 30 हे मॅथ वरचे प्रश्न आहेत. याचे आन्सर्स तुम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करायचे आहेत आणि या प्रश्नाची गुणवत्ता कशी वाटली तुम्हाला हे देखील कमेंट्स करायचे आहे. अजून यानंतर पुढील काळामध्ये मित्रांनो जशी जशी एक्झाम जवळ येईल त्या पद्धतीनं आपण 500 प्रत्येक टॉपिक्सवर 500 ते 1000 प्रश्नांचं एकच व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. यामध्ये स्पेशल असेल इतिहासचे स्पेशल क्वेश्चन, विज्ञानाचे स्पेशल क्वेश्चन्स, राज्यघटना स्पेशल, जेवढे काही टॉपिक्स आहेत ते स्पेशल व्हिडिओ असतील आणि ते व्हिडिओ देखील तुमच्यासाठी अत्यंत आयएमपी ठरणार आहेत. त्याच पद्धतीने या प्रकारच्या प्रश्नपत्रिका देखील आपण फ्री कंटेंट्स टेलिग्राम चॅनल अपलोड करत असतो. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं इन्स्टावर सुद्धा आपलं अकाउंट आहे मित्रांनो इंडियन डेप चॉपर वरून त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा.